कुर्ला ते विद्याविहार दरम्यान प्रवासी ट्रॅकवर उतरून चालत घरी जात आहेत। हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वे खोळंबल्याने अनेक प्रवासी अडकलेले आहेत। जोरदार पावसाचा फटका आता रेल्वे वाहतुकीवर देखील झालेला आहे। त्यामुळे कुर्ला ते विद्याविहार दरम्यान प्रवासी ट्रॅकवर उतरून चालत घरी जातानाचं दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतात। हार्बर मार्ग आणि मध्य रेल्वे खोळंबल्याने अनेक प्रवासी अडकले होते, तर आता प्रवासी ट्रॅकवर उतरत घरी चालत जात आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी महेश बागल आपल्या सोबत आहेत। महेश, अक्षरशः प्रवासी ट्रॅकवर उतरत चालत घरी जाताना दिसतायत, कधी रेल्वे सेवा सुरळीत होणार आहे? नक्कीच मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस अजूनही तसाच पडत आहे। याचा परिणाम मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेवर झालेला आहे। मुंबईची तुंबई झालेली असून गेल्या 6 तासात 300 मीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यामुळे एकंदरीत त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर दिसून आलेला आहे। एकंदरीत पाहता मुंबईच्या लोकल ट्रेन बद्दल बोलायचं झालं तर मध्य मार्गिकेवरची जी लोकल सेवा आहे ती ठाण्याच्या पुढे बंद पडलेली आहे। आणि हार्बर लाईनच्या बद्दल बोलायचं झालं तर पनवेल पासून CSMTच्या दिशेने सुटणारी लोकल ट्रेन ही अर्ध्या तासाहून अधिक उशिराने धावत आहे। आता मिळालेल्या माहितीनुसार पनवेल स्थानकावरून वाशी ट्रेन सोडण्यात आलेली आहे, कारण वाशीच्या पुढे ट्रेन जात नसल्याची काही प्रवाशांनी तक्रार केलेली असल्याचं आढळून आलेलं आहे। रेल्वे रुळांवर जे पाणी साठलं आहे त्यामुळेच एकंदरीत त्याचा परिणाम त्याच्या रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। कुर्ला ते विद्याविहारच्या दरम्यान लोकल सेवा बाधित झालेली असून ट्रॅकवर लोकल रेल्वे तासनतास उभी असल्यामुळे प्रवाशांनी लोकलमधून बाहेर पडून चालतच रेल्वे स्थानक गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याला दृश्यात पाहायला मिळत आहे की रेल्वे ट्रॅकवरून प्रवासी जात आहेत आणि अशातच समोरून वंदे भारत येत असल्यामुळे जे प्रवासी होते ते एका बाजूला झालेले आहेत। तर ट्रॅकवरून लोकलचे प्रवासी चालत असताना त्यांच्या याचा सुरक्षेचाही प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे, कारण या दृश्यात आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की कशा प्रकारे वंदे भारत ट्रॅक करून जाते आणि त्या मार्गावरून प्रवासी हे बाजूला होत आहेत। अगदीच धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।